भुलवणाऱ्या नोकरीच्या संधी, डॉलर्समधला पगार, स्वच्छ हवा, सुंदर वातावरण, बुद्धिमत्तेचं कदर करणारं वर्क कल्चर आणि विकसित देशात जीवन जगण्याचे फायदे अशा अनेक घटकांमुळे परदेशात, खास करून अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, कॅनडा अशा बऱ्याच ठिकाणी दरवर्षी हजारोंच्या संख्येने भारतातली मुलं जात असतात. त्यातल्या बऱ्याच मुलांची भारतात परत येण्याची इच्छा नसते. शिवाय शिक्षणासाठी आलेला खर्च, घेतलेलं लोन भरून काढण्यासाठी काही वर्ष तरी तिथेच नोकरी करून कमाई करण्याशिवाय पर्याय नसतो. मग हळूहळू तिथेच राहण्याची सवय होते, राहण्याचा मोह होत जातो. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या ब्रेन ड्रेनमुळे आज अनेक घरांमध्ये भारतात वृद्ध मंडळी उरलेली आहे. अशा परिस्थितीतलं पालकत्व कसं असतं? नमस्कार. सायकॉलॉजी संडेज मध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक काउन्सिलर आणि सायकॉलॉजिस्ट आहे आणि माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. मुलांना शिक्षणासाठी परदेशी पाठवण्याचं स्वप्न पूर्ण झालेलं बघून सुरुवातीला अर्थातच पालकांना फार अभिमान वाटतो. तिथं वर्षाकाठी होणारे दौरे, घरी येणाऱ्या तिकडच्या परदेशी वस्तू, मुलांची होणारी भरभराट हे बघून मन नक्कीच सुखावतं. पण जेव्हा सुरुवातीला होणाऱ्या या भेटीगाठी, त्या वस्तूंचं आकर्षण कमी होत जातं किंवा त्या सगळ्यांचं अप्रूप आणि उपयोग इथे राहणाऱ्या पालकांच्या दैनंदिन जीवनात फारसं होत नाही, तेव्हा त्याच स्वप्नाळू डोळ्यांमध्ये पाणी जमायला लागतं आणि तिकडचा झगमगाट धुसर होतो. हळूहळू आयुष्याच्या संध्याकाळी तो जो झोपलेला सूर्य आहे किंवा झुकणारा सूर्य आहे, तोही थकत असल्याचं वास्तव लक्षात येतं. तिकडचे तीव्र ऋतुबदल, आपल्याला सवयीचं नसलेलं तिथलं अत्यंत नगण्य सामाजिक जीवन, परदेशात असणारे नियम, मेडिकल खर्चाचे आकडे, अनेक तास प्रवास करण्याचा होणारा त्रास आणि तिथं जाऊनही बरीचशी कामं घरीच करणं, मोलकरणी नसणं, अशा अनेक कारणांनी तिकडच्या भेटीगाठी किंवा दौरे कमी होत जातात. तिकडे मुलांना सुद्धा दरवेळी सुट्टी मिळाली की भारतातच येणं असं न करता त्यांनाही जग पाहायचं असतंच. मग त्यांचा इथला कालावधी कमी होत जातो. हळूहळू सगळेच भावनिक कोंडीत अडकत जातात. काय चुकतंय हे कळत नसल्याने कुठला मार्ग शोधावा हे कळतच नाही. आपण कुठे कमी पडायला नको या विचाराने बरीच मुलं तिथे राहून इथल्या पालकांची त्यांना जमेल तशी काळजी घेत राहतात. केअरटेकर ठेवून किंवा खर्चाचा भार भार उचलून जमेल तशी मदत करतात. पण त्यांनी पालकांना हवी असणारी भावनिक मदत किंवा सहवासाची ओढ भागत नाही. मग या पालकांचं पालकत्व आठवड्याला 1-2 व्हिडिओ कॉल्स आणि वर्षातले 3-4 आठवडे प्रत्यक्ष सहवास इतकंच राहतं. त्याही वेळेमध्ये काही पालक मुलांना कशाला त्रास द्या म्हणून इथल्या अडचणी सांगत नाहीत, तर काही पालक त्यांच्या अडचणींचा पाढा वाचल्याशिवाय राहत नाहीत. मग एकूणच त्या नात्यातली नैसर्गिकता कमी होत जाते. काही पालक एकटेपणाच्या जाणीवेनी खंतावत जातात. भारतातल्या त्यांच्या इतर समवयस्क नातेवाईकांच्या, मित्रमंडळींच्या मुलांचे त्यांच्यासोबत असणारे नाते बघून अधिकच एकटे पडतात. कारण शेवटी मुली सोनांचे सणवार करण्याचा आनंद, नातवंडांना खांद्यावर खेळवण्याचा आनंद, याला पर्याय कसा असेल? म्हणजे दरवेळी दुधाची तहान ताकावर जरी भागवली तरी दुधाचं पोषण मिळत नाहीच ना. शिवाय ज्यावेळी आपल्या मुलांना परदेशामध्ये अत्यंत प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी जेव्हा प्रवेश मिळतो, तेव्हा पालकांना आपणच एखादं अवॉर्ड जिंकलं अशी भावना असते. पण मग त्यावेळी कदाचित, म्हणजे नकळत, पण कदाचित त्या इतर नातेवाईकांच्या बरोबरीच्या मित्रांच्या मुलांना जेव्हा इथल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो, काही मार्क कमी मिळतात किंवा तिकडे ऍडमिशन मिळत नाही, अशा वेळेला आपल्याबद्दल, पालक म्हणून आपल्या मुलांबद्दल कुठेतरी अभिमान वाटलेला असला तरीही लंकेत सोन्याच्या विटा, त्याचा इथे काय उपयोग? मग अगदी लहान सहान कामांसाठी इथेच शिकलेल्या, म्हणजे आपल्या मित्रमंडळींच्या नातेवाईकांच्या मुलांची मदत घ्यावी लागते. कधी कधी तर त्या मुलांसोबत, म्हणजे सून, नातवांसोबत समाधानी असणारे हे नातेवाईक बघून आपल्या हातून बरंच काही निसटलंय अशी ही भावना पालकांना वाटून येते. तिकडे मुलांनाही त्यांचं काही चुकत नसलं तरी नकळतच गिल्ट येतो.
आपल्या आईवडिलांचं करण्यात आपण काहीतरी कमी पडतोय अशी त्यांची भावना असते. कारण मनुष्यबळाच्या स्वरूपात ते तिथून काहीच करू शकणार नसतात. म्हणजे करत नसतात किंवा करायचं नसतं असं नाही. ती प्रॅक्टिकल डिफिकल्टी असते तरीही. कारण क्वचित कधीतरी आई फोनवर बोलताना जेव्हा इथल्या जावेचा मुलगा तिचं कसं सगळं मनापासून करतो, कशी तिची काळजी घेतो हे जेव्हा सांगते, तेव्हा ती निव्वळ बातमी नसून आपल्याला टोमणं आहे असं त्याला वाटतं. आता आईने ते मुद्दाम सांगितलं असतं, की आईनी सहज सांगितल्यावर तिथल्या मुलगा सुनेने ते पर्सनली घेतलं असतं, हे कळत नाही. पण शेवटी परिणाम तोच, मनामध्ये असमाधान. तसं कसं का होईना, तिथे अनेक वर्ष ते असले, तरी ते इथले आहेत, ही बाब म्हणजे ते भारतीय आहेत, ही बाब त्या थकलेल्या मनाला कुठेतरी दिलासा देत असते. पण जेव्हा मुलं तिकडे नागरिकत्व घेत आहेत किंवा त्यांना नागरिकत्व मिळालेलं आहे, असं कळल्यावर आपली नाळ अगदीच त्याच्यासोबत तुटली का, अशी भीती हुरहुर त्यांना वाटतेच. या दूरस्थ देशीय नात्यामध्ये केवळ पालक आणि मुलं हा एकच दुहेरी पदर नाहीये, तर अनेक अजून पदर आहेत. मुलं तिकडे एकदा गेल्यावर पालकांसोबत फार अटॅचमेंट बरेच घरांमध्ये असं दिसून होते की ते ठेवत नाहीये. विशेष काहीच कारण नसतं खरं म्हणजे. पण तरीही मुलं, सुना म्हणजे कारण असतं ते ऑब्व्हियस दिसत नाही. कदाचित त्यांच्या कुणाच्या मनामध्ये ते असेल ते माहिती नाही. पण मुलं, सुना विनाकारण तुसडेपणाने वागताना दिसतात. वर्षातून जेमतेम काही आठवडे तिथे राहणार असलेल्या म्हणजे जेव्हा पालक तिथे जातात, तेव्हा त्या ज्येष्ठ मंडळींसोबत ॲडजस्ट करायचं नाकारतात. हौसेनं म्हणजे असे माझ्या क्लायंट्सकडून जेव्हा मला एक-एक त्यांचे अनुभव येत जातात, की हौसेनं सासूने इथून सामान खूप नेलेलं आहे, पण त्या वस्तूंबद्दल म्हणजे त्या इथून नेलेल्या वस्तूंबद्दल सासूने आणलेल्या, त्या नाकमुरडतात. त्या सासू-सासऱ्यांचा प्रभाव आपल्या मुलांवर पडू नये याच्यासाठी खूप प्रयत्न करतात. म्हणजे त्या मुलांना, सुनांना आपल्या तिथे जन्म झालेल्या मुलांना इथली काही गाणी, बालगीतं हे जेव्हा शिकवतात, ते त्यांना आवडत नाही. मग तिथले सुना, जावई, मुलं-मुली आणि इथले ज्येष्ठ मंडळी यांच्यात धुसफूस सुरू होते. त्याबाबत आपल्याच मुला-मुलींजवळ तक्रार करूनही चालत नाही. कारण शेवटी त्यांना संसार तिकडे करायचा असतोच. याशिवाय जेव्हा या पालकांच्या 2 मुलांपैकी एक मूल भारतात आणि एक मूल परदेशी असं असतं, तेव्हा तर क्लिष्टता अजूनच वाढण्याची शक्यता असते. कारण इथे राहणारं भावंड हे त्या पालकांचं दुखलं-खुपलं पाहणं, छोट्या-मोठ्या अडचणींना धावून जाणं, त्यांना वेळ देणं किंवा इथं ज्या नातेवाईकांचे इतर सण-समारंभ आहेत ते जाणं, ते करणं, सगळ्यांशी संबंध ठेवणं, ह्या बाबी ते करतच असतात. पण ते काम गृहीत धरल्या जातंय का असं वाटतं. याचं कारण जेव्हा 1-2 वर्षाकाठी काही आठवड्यांसाठी ही परदेशस्थ मुलं जेव्हा येतात, तेव्हा त्यांचं अधिक कौतुक होतंय का? असं या इथल्या मुलांना वाटतं. शिवाय परदेशातनं इथे काही आठवड्यांसाठी आलेल्या मुलांना पण त्यांना त्यांचा वेळ जो आहे तो कमी असल्यामुळे आठवणींच्या जागी भटकायचं असतं, आवडीचं खायचं असतं, अनेक लोकांना भेटायचं असतं. तेव्हा त्यांच्या भारतातल्या वास्तव्यामध्ये सगळं घर त्यांच्या भोवती फिरत असतं. मग ह्या साऱ्याचा इथे राहणाऱ्या भावंडांना त्रास होतो. बरेचदा पालकांनाही त्रास होतो, पण शेवटी आपलेच दात आणि आपलेच ओठ. म्हणजे मुद्दाम नाही, तरी महिनाभर आलेल्या परदेशस्थ आपल्याच भावंडांना कानकोंड वाटेल असं वागल्या जातं इथल्या भावंडांकडून. पण या अनुभवांमुळे असे अनेक जण आहेत, की जे वर्षाकाठी अगदीच 1-1.5 महिना का होईना, पण मोकळेपणाने आपल्या घरी राहावं असं वाटतच नाही. त्यामुळे ते भारतात स्वतःचं हक्काचं घर घेतात. कारण हॉटेलात राहणं शिष्टासारखं वाटतं आणि भावंडांकडे राहणं उपकार घेतल्यासारखं. म्हणजे वर्षभरामध्ये जेमतेम 25-30 दिवसांसाठी का होईना, म्हणजे त्याचा वापर करण्यासाठी बाकीचे 10-11 महिने ते घर रिकामं ठेवलं तरी चालेल, पण इथे ते इन्व्हेस्टमेंट करतात. परदेशी असलेल्या मुलींना आता म्हणायला 2 घरं, सासर आणि माहेर. पण असं असूनही एकही घर हक्काचं वाटत नाही. ही उदाहरणं म्हणजे जेव्हा क्लायंटकडनं बघत असते मी, तेव्हा असं वाटतं, की आपल्याच रक्ताच्या भावंडांसाठी, की जी लहानपणी इतकी सोबत राहिली असतात, कितीतरी अनुभव एकत्र घेतलेले असतात, त्यांना एकमेकांसाठी चांगलं वागणं इतकं कठीण असावं का? काय नेमकं कारण आहे, की जो इतका दुरावा निर्माण करतो? नात्यापेक्षा अहंकार इतका मोठा असावा का? माणसाच्या मनाचा थांग लागत नाही ते खरंच आहे. यातही जेव्हा पुन्हा त्या म्हणजे पालकांच्या पश्चात मालमत्तेच्या किंवा घराच्या वाटण्या करायच्या असतात, तेव्हा तर ही कटुता शिगेला पोहोचते. तेव्हा भारतात पालक आणि एखादं भावंड
किंवा परदेशात मूल, अशी जेव्हा परिस्थिती असते त्याचे खूप पदर आहेत. ते अर्थातच एका एपिसोडमध्ये शक्य नाही. तेव्हा कुठलीही परिस्थिती असली तरी त्यातल्या त्यात या नात्याला कशा पद्धतीने पुढे नेता येईल, जेणेकरून कमीत कमी त्रास होईल, कटुता कमी असेल, ते आपण पुढच्या भागामध्ये बघू. पण आजचा भाग तुमच्या ओळखीच्या परदेशस्थ असलेल्या सगळ्यांना पाठवा. त्यांचे अनुभव कमेंट बॉक्समध्ये त्यांना शेअर करायला सांगा. आणि आजचा एपिसोड कसा वाटला तेही मला कळवा. सो स्टे ट्यून्ड and thanks for watching.